हरवला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. गावचे सरपंच उत्तम मात्रे यांना मी विनंती करेल की हा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. ग्रुप ग्रामपंचायत नेवलीचे उपसरपंच साहेब निलेश दादा मात्रे यांचा सन्मान करण्यासाठी खरडगावचे सरपंच उत्तम दादा मात्रे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. स्पर्धा स्टार्ट झाली आहे. पहिलाच बॉल पाठवला सी मारेशीच्या पार येतो हा षटकार. कॅमेरामॅनला मी विनंती करेल की आपण समोलीच्या कक्षामध्ये थोडासा कॅमेरा ओमसाई एमटीच्या माध्यमातून निलेश दादांचं आपण पाहू शकाल. लाईव्हच्या माध्यमातून सन्मान केला जातो इथे आदर्श क्रिकेट क्लब खरड यांच्या वतीने. त्यानंतर आपण अजून एक सन्मान घेणार आहोत. एवन जोडी मधले अविनाश दादा सालवी यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल पुन्हा एकदा जितू मात्रे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. क्षमासाबी क्रिकेट रसिकांची आणि आपण पाहू शकाल जे व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी झाली होती उद्घाटन समारंभासाठी आपण पाहिलं निलेश दादा मात्रे आणि अविनाश दादा सालवे यांचा सन्मान करणं फार महत्वाचं होतं. त्यांचा सन्मान केलं जातोय. आपण या स्पर्धेसाठी आपला मौल्यवान वेळ दिला. आपलं मनापासून आभार आदर्श क्रिकेट खरड यांच्या वतीने केलं जातं. आणि पुन्हा आपण मैदानाच्या आतकडे वळूया जिथे स्पर्धा सुरू आहे. स्पर्धा सुरू झाली आहे. जबरदस्त सुरुवात आंबे या संघाकडनं आंबे बी संघाकडनं पहिल्याच बॉलवरती या स्पर्धेची षटकाराने सुरुवात केली जाते. आंबे टीम कडनं धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल. हा चेंडू सुरेख होता. चांगली लेंथ होती चांगली लाईन होती आणि डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिल्याच बॉलवरती षटकार दुसऱ्याच बॉलवरती आपण चौकार पाहिलं. आता मात्र पाहता आपण 4 चेंडूवरती 12 धावा कुठल्यात. अजून एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लाईन सापडली आहे गोलंदाजाला. टप्पा पडल्याने तो थोडंसं मिश्रण करतोय.
वाडी संघाचा गोलंदाज कमबॅक करतोय. 3 चेंडूवरती 12 धावा खर्च केल्यानंतर आता मात्र पाहू शकता की थोडीशी लेंथ सापडतीये, कारण 12 नंतर 2 चेंडू त्याने डॉट फेकल्यात. आताचा चेंडू सुरेख टायमिंग, खूपच लांब जाऊन चेंडू लँड होतोय. येतो हा दुसरा धमाका. देवेशच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक, षटकार. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर आक्रमक झाल्यात आंबे संघाचे गोलंदाज. देवाने सुरेख गोलंदाजी केली. यांचा आयोजन कमिटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आभार. नंतर आपण गोलंदाजी वरती गोलंदाज आपण पाहता गोलंदाजी करायचे. ऑनसाइडच्या दरम्यान चेंडू सीमारेषा लगेच जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण होतोय. सिंगलच्या माध्यमातून शॅकिंग एंडला हाणण्याचा प्रयत्न केलाय देवाला, कारण देवाने जी गोलंदाजी केली आहे, सुरुवात केली आहे चांगल्या पद्धतीने, कारण पहिल्याच बॉलवरती या स्पर्धेची षटकाराने सुरुवात केली. त्यानंतर सातत्य टिकून ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये देवाने. अजून एक मोठा स्ट्रोक, देवा मात्र थांबण्यासाठी तयार नाहीये. अजून एक मोठा स्ट्रोक येतो हा षटकार. देवाच्या बॅट मधून तिसरा षटकार. सिंगलच्या नुसार धापलकावरती धावसंख्या बदलताना काय जबरदस्त बॅटिंग केली या दोन्ही फलंदाजांनी. हा चेंडू लाईन मिस केली, यू मिस अँड डेफिनेटली इट, आणि इथे फलंदाज बाद होतोय. लागतो हा पहिलाच धक्का आंबे बी या संघाला. पाहू शकता विकेट होणं फार गरजेचं होतं. विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार गरजेची होती, आणि इथे मात्र बाद होताना पाहतोय. पहिला धक्का बसलाय आंबे बी संघाला. फलंदाज बाद होते मच्छिंद्रच्या पारीचा अंत झालाय, आणि देवाने जी सुरुवात केली होती, चांगली बॅटिंगची स्टार्ट मिळाली होती, मात्र पूर्वमध्ये दोन्ही फलंदाज ती सातत्यपूर्वक टिकू शकले नाहीये, आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय. वन डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. संकेत वन डाऊन इनाफ नंबर 3 वरती, कारण धापलकावरती धावसंख्या चांगल्या सुरुवातीनंतर 26 या आकड्यावरती पोहोचतोय संघ आंबे बी, आणि त्यांच्यासोबत फाईट बॅक करताना आपण पाहतोय वाडी या संघाला श्रीमंगळ वाडी सध्या गोलंदाजी करतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सकाळचं सत्र होतं. गोलंदाजी ही घेणं अनिवार्य होतं, परंतु त्याच्यावरती खरं उतरणं तेवढीच मात्र
जिद्द होती या खेळाडूंची, मात्र त्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी स्वीकारणार का गोलंदाज. फटका मात्र पाहू शकता प्रहार केला होता ऑन साइडला वाईडिश लोंगणला. जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक येणार एक धाव अंकित केली जातं आणि एक धावेच्या नंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहता 27 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. ऑन साइडला पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक. देवा जसा मात्र स्ट्रायकिंग एंडला जातोय. देवाच्या बॅटमधून मोठे फटके आल्यात आणि देवाकडनं हा 4था ब्रँडेड मॅसिव्ह फटका षटकार. की षटक क्रमांक दुसरं समाप्त झालाय आणि एक विकेट गमावून धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16.50 सरासरीने 33 या आकड्यावरती पोहोचतोय संघ आंबेबी संघ. आंबेबी संघ म्हटलं की आपण पाहू शकाल संघनायकाच्या भूमिकेमध्ये आपण हेमंत भोईरला पाहू शकता. अतिशय चांगला खेळाडू आहे आणि नेहमीच आपल्या टीमला बॅक करत असतो आणि त्यामुळे आज आपण पाहू शकता या ग्राउंडवरती सर्वात अगोदर कोण पोहोचला असेल तर आंबे संघाचा कॅप्टन हेमंत. आणि त्यामुळे आपण पाहू शकाल त्याने जरी नाणेफेक गमावली आपली फलंदाजांना जो मोटिवेट केला आणि त्याचा फायदा इथे आंबे बी संघाला पाहायला मिळतोय. आंबे बी संघाचा देवाने आतापर्यंतची फलंदाजी देवाची पाहिली 4 षटकार आणि 1 चौकारीच्या मदतीने सध्या ताबडतोब फलंदाजाचं त्याने उदाहरण पेश केला आणि धावफलकावरती धावसंख्या 34 बाद होतोय. लागतो हा दुसरा धक्का. निश्चित आमचे मित्र हरीश भाग्यवंत यांना आम्ही इन्व्हाइट करतो. या आपण उद्या मात्र निश्चितच 40+ संघ असतील त्यामध्ये एक दिग्गज खेळाडूमध्ये आंबे संघाकडनं खेळत असतात आणि आतापर्यंत 40+ मध्ये हरीश भाग्यवंतची खूप चांगली कामगिरी. उद्या आम्ही त्यांना इन अप ऍक्शन मध्ये याच ग्राउंडवरती निश्चितच आम्हाला पाहायला मिळेल. स्वागत आदर्श क्रिकेट खरडच्या वतीने आपलं हरीश भाग्यवंत यांचं स्वागत केलं जातंय. पुन्हा एकदा न्यू बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. संकेत बाद झालाय. महेंद्र मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहू शकता चिन्मयचा हा शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू महेंद्रला कोणत्या पद्धतीने समजलं नाहीये आणि त्यामुळे हा चेंडू फ्लाय झाला तर डोक्यावरनं आणि तिथे मात्र डाट चेंडूची समाप्ती होताना पाहतोय. गोलंदाज तयार आहे चिन्मय. रिव्हर्सचा हा पवित्रा अटॅम्प्ट केला होता. सध्या आपण सागर बघितलं गेलं तर आता टेस्ट क्रिकेटमध्ये सुद्धा एक वेगळ्या शैलीने क्रिकेटर खेळताना पाहतोय. टेस्ट क्रिकेट आणि बेस्ट क्रिकेट आपण मागच्या जर टेस्ट क्रिकेटमध्ये बघितलं असेल मॅच मध्ये बघितलं असेल तर रिषभ पंतचा रिव्हर्सच्या माध्यमातून काय षटकार होता आणि त्यामध्ये आपण वॉर्निंगला सुद्धा पाहिलं की तो फटका ट्राय करताना कारण ती किमया होती रिषभ पंतची. आता सुद्धा आपण जरा टेनिस बॉल मध्ये सुद्धा बघितलं असेल की फार चांगले खेळाडू हा रिव्हर्स स्वीपचा वापर केला जातोय. गोलंदाजावरती प्रेशर टाकलं तर नेहमीच यशस्वी होत असतात गोलंदाज. आणि आता सुद्धा आपण होऊ शकाल सरळ बॅटचा फटका होता. चेंडू लॉंग लेग मधून सीमारेषे पलीकडे येतो हा चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावफलकावरती धावसंख्या 37. तिसरे षटक प्रगतीपथावर सुरू आहे आणि धावफलकावरती धावसंख्या 37 धावा धावफलकावरती पाहतो. चिन्मय पुणे एकदा तयार. शाडापल्याचा चेंडू हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक जवळपास नव्हता. नॉर्मल लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं तोपर्यंत 2 धावा अंकित केल्यात. मोडरानी विकेट. जबरदस्त रनिंग
चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळत आहे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. आता मात्र विकेटला हरला महेंद्रने. ही कशा पद्धतीने मला बॅटिंग करावी लागेल. 2 चेंडूंच्या नंतर हा चांगला क्रिकेट पाहायला मिळतो. चिन्मयने 2 चेंडू चांगल्या पद्धतीने फेकले होते, त्यानंतर चौकार आला. अजून एक मात्र फटका हेच लागतीये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. महेंद्रच्या बॅट मधून अजून एक चौकार येतोय. चौकाराच्या सहाय्याने आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 43 धावा 43 ही धावफलकावरती धावसंख्या अंकित करताना पाहतोय आंबे बी संघाला. वसार सी संघ आकाशचा संघ असेल. सागरचा संघ आहे. निश्चित सागरचा संघ आपण वसार संघ पाहण्यासाठी मिळेल. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. शेवटचा षटक आहे डेडवरचा. जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका. लाजवाब स्ट्रोक होता. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. येतो हा चौकार. देवाने पूर्ण जय बोले DSK वसार हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. स्वरबांचा वापर गती थोडीशी कमी केली होती. थांबवण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने गती दिली जाते त्या पद्धतीने त्याच गतीने चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं जातोय आणि चांगल्या पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये देवाच्या माध्यमातून केली जाते. पुणे एकदा तयार आहे. शाटापर्यंतचा चेंडू आता पूल करण्याचा प्रयत्न. पूलचा फटका. अगोदरचे 4 षटकार आपण पूलच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि आता हा चेंडू थोडासा मागे पिच केला होता. गोलंदाजाने लेन थोडीशी मागे ठेवली होती आणि त्याचा फायदा उचलता आला नाहीये फलंदाज देवाला. महेंद्र 2 चौकाराच्या मदतीने 2 चौकाराच्या सहाय्याने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. तर 3 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने सध्या फलंदाजी करताना पाहतो देवाला. काय जबरदस्त बॅटिंग केली देवाने. हा फटका जबरदस्त स्वीटली टायमिंग. का आवाज होता चेंडू आणि बॅटचा. चेंडू सीमारेषा पलीकडे येतो हा षटकार. वाढीव लॉंग आपला झेल टिपला जातोय. इथे मात्र सत्र समाप्त. षटक समाप्त होतोय. 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टार्गेट सेट केला 54 आणि 55 धावांची गरज असेल श्री मलंगड वाडी या संघाला सामना जिंकण्यासाठी. तर त्याला टॉस उडवण्यासाठी तरीच कॅप्टनने इथे समोरच्या कक्षाच्या समोर उपस्थित राहायचं आहे. DSK वसार संघ निश्चितच सागरचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर कॅप्टनने आपण तरीच टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. 4 षटकांचा सामना आहे. टार्गेट निश्चितच मेमाने 55 धावांचा टार्गेट पूर्ण करायचं आहे संघाला. श्रीमलंगड वाडी या संघाला थोडीशी मेहनत करावी लागेल परंतु आपण भारत सागर मेहनतले नाही आहे. आज आपण पाहिलं असेल की जर आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जसजसं मात्र
वर्ष बदलत जातो तसं क्रिकेट डेव्हलप होत गेला आहे, तसं मात्र आपण पाहू शकाल महागाई वाढली आहे, परंतु परिस्थितीप्रमाणे आपल्याला सुद्धा स्वतःला डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे आज निश्चितच या क्रिकेटच्या माध्यमातून सांगेल की जर आपल्याला क्रिकेटचा स्टँडर्ड बदलायचा असेल तर आपल्याला मेहनत करावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल, नेहमीच प्रॅक्टिस मॅन फॉर पॉवर. आणि जर आपण प्रॅक्टिस करत असाल तर निश्चित यशस्वी व्हाल. कारण आंबे संघ जरी संघ बलाढ्य असला तर त्यांच्या समोर खेळत असताना जर आपण चांगला खेळ दाखवला या सामन्यामध्ये आपण विजय संपादन करू शकता. आज आपण पाहू शकाल की छोटे छोटे संघ नेहमीच पलटवार करत असतात. कोणाला वाटलं असेल का T20 विश्वचषकामध्ये की ऑस्ट्रेलियन संघाला मात्र आपण पाहू शकाल की अफगाणिस्तान संघ पराभूत करेल का, परंतु तो उलटफेर त्या स्टेजवरती केला होता. तसाच आपण पाहता की या ग्रामीण टेनिसच्या क्रिकेटमध्ये आपल्याला जर मोठं बनायचं असेल, क्रिकेट चांगलं दाखवायचं असेल तर मात्र हे छोटे छोटे मुवमेंट आहेत, त्या मुवमेंटला बदल करणं फार गरजेचं आहे. कारण नेहमीच माणसाला 1 की 2 वेळेला संधी येतोय स्वतःला सिद्ध करण्याची आणि ती संधी आली आहे. मी म्हणेन श्रीमलंगड वाडी या संघाला सामना जिंकायचा असेल तरी 55 धावा चेस करा आणि दाखवून द्या या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा दबदबा. चला फलंदाजाने त्वरित यायचं, मैदानाच्या आतमध्ये उशीर करू नका. आज 10 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, त्यामुळे वेळेची पाबंदी आमच्याकडे असणार. श्रीमलंगड वाडी संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपले सलामीचे फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. खरड संघ आपला कॅप्टन पाठवा आणि वसार संघ आपण सुद्धा आपला कॅप्टन पाठवा. पुढचेच आपण विनंती करूया आमचे जवळचे मित्र हरेश भाग्यवंत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण यापुढील सामन्यातील नाणेफेकीचा कौल करावा. लेजेंडरी प्लेयर म्हणून त्यांच्याकडे नेहमीच बघितलं हरेश भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. नाणेफेकीचा कौल टॉस जिंकलाय वसार संघाने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारतोय वसार संघ. इन्व्हाइट केल्या खरड संघाला गोलंदाजी करण्यासाठी. यानंतरचा सामना असेल वसार विपक्ष खरड या 2 संघांमध्ये. टार्गेट चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे श्रीमलंगड वाडी संघ. कशा पद्धतीने पूर्ण होतील ऐकूया आपण याच गावातील एक दमदार आवाज आशिष म्हात्रे यांना. धन्यवाद. हॅलो, तर धन्यवाद. आपण पहिल्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना आंबे या संघाने टोटल स्कोर कार्ड वरती लगावली तब्बल 54 कुठल्या पहिल्या सत्रामध्ये 55चं टार्गेट सेट केलंय. सलामीसाठी गोलंदाज तयार झालाय. पहिलाच बॉल उडवलाय, दमदार फटका, इनसाइड आउट, तिथे फिल्डर तैनात आणि काय जबरदस्त झेल स्वीकारलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का टीम वाडी संघाला. जबरदस्त फटका सजवला. क्रिकेटचं सौंदर्य
दाखवलं होतं फलंदाजांना, मात्र ते नीतीला मान्य नव्हतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होता आणि एक अचूक झेल त्या ठिकाणी टिपला गेला. लॉंग ऑफला फिल्डर तैनात होता मच्छिंद्र. चेतन बाजाला न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. अजय आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. अजयवरती भरोसा दाखवला. अजयनं गोलंदाजी खराब केली, मात्र इथे फलंदाजी अजयला चांगली करावी लागेल वाडीसाठी. मलंगड वाडी हा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये. ह्या वेळेस चांगला फटका, शॉर्ट फाईन लेगला तिथे झाली आहे मिस्टेक. झेल ड्रॉप. या पद्धतीच्या झेल तुम्हाला पकडाव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल टीम आंबेला. आतापर्यंत गोलंदाजी चांगली होते महेंद्र कडनं. लेफ्ट आर्म सीमर आपण बघू शकाल. गोलंदाजी मार्कवरती P1च्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक फक्त डीप मध्ये आपण बघू शकाल. एक डीप मिड विकेट आणि त्याच्यानंतर एक डीप लॉंग ऑफला फिल्डर तैनात केला गेलाय. ह्या वेळेस उडवलाय बॉल, चांगला फटका, जबरदस्त स्ट्रोक, बॉल जाईल सीमा रेषा बाहेर. 6 धावा, षटकार. आपण बघू शकाल दर्शन पहिलाच बॉल फेस करत होता, त्याच्यावरती चढवला हल्ला, ठोकलाय, षटकार. धावगतीला आकार आला दापलकावरती. टोटल आपण बघू शकाल 1 गडी बाद 7. आपण बघू शकाल इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. वेट अँड वॉच थोडासा थांबला, त्यानंतर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे बीट झाला. फलंदाज दर्शनला आपण बघू शकाल. यावेळेस उडवलाय, मनगडी ताकदीचा वापर, चेंडून केला हवाई सफर. 6 धावा, षटकार. होतीये अप्रतिम स्ट्रोक दर्शनला लगावलाय. इथल्या आक्रमणाला सुरुवात आपण बघू शकाल टीम वाडीनं केली आहे. महेंद्रवरती दबाव असेल. दापलकावरती टोटल 13 रन्स आपण बघू शकाल. ह्या वेळेस चांगला स्ट्रोक, इनफिल्डच्या वरनं चेंडूला आउटफील्ड फास्ट आहे, बॉल जाईल सीमा रेषे बाहेर. काही जबरदस्त फलंदाजी. दर्शन जसा ऑन स्ट्राईक आला त्याच्या बॅटमधनं मोठे फटके आले आणि चांगल्या स्थितीमध्ये आता वाडी संघाला आपण बघू शकाल. एका षटकाचा खेळ संपलाय. दापलकावरती टोटल आपण बघू शकाल 1 गडी बाद 17.
आणि दुसऱ्या षटकामध्ये आता बघू शकाल सर्कल पाबंदी संपली, 5 फिल्डर डीप मध्ये सजवले जात आहेत. गोलंदाजी मार्क वरती पवन आला, सेकंड वरती फलंदाज अजयला आपण बघू शकाल. चांगली मॅच या हंगामामध्ये पहिली स्पर्धा खरडच्या ग्राउंड वरती आपण पाहतो आणि जबरदस्त आयोजन MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक अजयने उडवलाय, बॉल लॉंगॉन सीमारेषे बाहेर, 6 धावा, षटकार. अजयने सुद्धा चांगला षटकार ठोकला. अजयने सुद्धा आक्रमणाला सुरुवात केली आहे. आक्रमण दोन्ही बाजूला आता सुरू झाले. एका बाजूला दर्शन बघू शकाल तर दुसऱ्या बाजूला अजय. गोलंदाजावरती दडपण प्रेशर असेल. या वेळेस आकुटप्प्याचा बॉल, हाईट फॅक्टर या बॉल वरती जास्त होतं, हेच पंचांनी हेरला आणि हा चेंडू वाईड घोषित केला. अतिरिक्त बाउन्स आपण या बॉल वरती पाहिला पवन. हा चेंडू खराब फेकलाय. षटकारानंतर थोडस दडपण आणि प्रेशरला सामोरं जात असताना पवनला आपण बघू शकाल. ह्यावेळी चांगला बॉल पडल्यानंतर डीप राहिला, मात्र दिशा खराब आहे. पंच वळतील आमच्याकडे. मनीष म्हात्रेला आपण बघू शकाल मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. वाईड बॉलचा इशारा आला. त्यानंतर आउटफील्ड अंपायर आपण बघू शकाल सौरभ गोरे. दोन चांगले खेळाडू आपण बघू शकाल पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. हाफ ट्रॅकर, इथे बॉल चांगला आहे. इथे कमबॅक करत असताना आपण बघू शकाल पवन ज्यानं एका बॉल वरती 8 धावा खर्च केला. त्यानंतर डॉट बॉल आलाय. एक मोकळा श्वास घेतला असेल पवनने. इथे उडवलाय मिड विकेटला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार दर्जेदार षटकार. आतमध्ये दोन्ही फलंदाज आग ओकतायत. जबरदस्त स्ट्रोक दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून येत आहेत. जबरदस्त सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट आपण बघू शकाल. टीम वाढीसाठी अजय आणि दर्शनना आता या मॅचची जिम्मेदारी घेतली आपल्या खांद्यावरती. पवन वरती हल्ला चढवला जातोय. दापलकावरती टोटल 31-31. ह्या वेळेस आकुटप्प्याचा बॉल आणि इथे अजून एक डॉट बॉल आलाय. पवनचा विचार जर केला सातत्यानं शॉर्ट ऑफ लेनचा वापर मैदानाच्या आतमध्ये करत असताना दिसतोय. अजून एक चांगला बॉल, कमबॅक केलाय. यष्टीरक्षकानं आपण पाहिला क्लोज आला. त्यानंतर पवननं सुद्धा कमबॅक केलाय. चांगला फील्ड रचना आपण टीम आंब्याच्या माध्यमातून बघू शकाल. स्थिरावली गेली आहे 31-31 वरती. ह्या वेळेस खराब बॉल, दिशा खराब आहे. वाईड बॉलचा वापर, चेंज ऑफ पेस केला होता. या बॉल वरती नियंत्रण ठेवू शकला नाहीये. स्लोवर चेंडू फेकला, मात्र त्याच्यावरती नियंत्रण पवनला ठेवता आलं नाहीये. वाईड बॉलचा वापर केला. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड होते. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
ह्या वेळेस गतीनं बीट केलाय, अप्रतिम चेंडू, शेवट गोड केला. आपण बघू शकाल पवननं 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धपलकावरती टोटल आपण बघू शकाल 32-32. आता समीकरण आपण बघू शकाल 12 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी टीम वाडीला 11.50 सरासरी प्रत्येकी षटकामागे गाठायची आहे. आतापर्यंत 16च्या सरासरीने धावा बनवल्या टीम वाडीना. गोलंदाजी मार्कवरती तन्मय आलाय. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता, फेकून दिलाय डीप फाईन लेगला, सीमारेषे बाहेर. 6 धावा, षटकार. आला की हा बॉल बिमर आहे. 7 धावा एका बॉल वरती खर्च केल्या आणि येणारा बॉल फ्री हिट असेल. खराब गोलंदाजी आंबे संघाच्या माध्यमातून आपण बघू शकाल. पहिला चेंडू फेकत असताना बिमर फेकलाय गोलंदाज तन्मयना आणि इथे 7 धावा खर्च करतोय. आधीच इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघू शकाल धावा खर्च जास्त होत आहेत. ह्या वेळेस पुन्हा एकदा पुल केला डीप मध्ये, फिल्डर तिथे तैनात माहीला आपण पाहू शकाल. त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. खराब क्रिकेट. खेळत असताना चांगली फलंदाजी होती, वाडीच्या माध्यमातून चांगली बॅटिंग होती. ह्या वेळेस कोलवट टप्प्याचा बॉल, इथे कमबॅक केला, पिकअप डिलिव्हरी आपण बघू शकाल. यावेळेस शॉर्ट ऑफ लेन पुल केलाय, बॉल मध्ये विकेटची संधी, जेल ड्रॉप. अशा पद्धतीने जर आपण फिल्डिंग करत असाल तर आपल्याला इतना मॅच गमवावी लागेल. पकडा जेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. हे क्रिकेटचा ब्रीद वाक्य आहे. पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. हे समीकरण आणि सातत्यानं खराब फिल्डिंग आपण बघू शकाल टीम आंबेनं दाखवली आहे. ह्या वेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतो डीप स्क्वेअर लेगला. डीप मधनं फिल्डर येत आहेत, तोपर्यंत धाव कंप्लीट होईल, फक्त सिंगल. 46 या आकड्यावरती येणारे 8 बॉल आणि 9 धावेची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये. इथनं दोन्ही संघ प्रयत्न करतील आणि फुलर लेनचा बॉल, इथे झेल घ्यावी लागेल. पुन्हा एकदा पवन कडनं झाली आहे मिस्टेक. अतिशय खराब क्रिकेट आपण बघू शकाल.
पवननं सातत्यानं बॅक टू बॅक दुसरा झेल सोडला मी म्हणेन खराब क्रिकेट पवनच्या माध्यमातून आपण बघू शकाल. कॅच ड्रॉप झाला त्याच्यानंतर या बॉल वरती 2 धावा आल्या. आता समीकरण आपण बघू शकाल 48-48 धावा धावफलकावरती 7 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. चांगला बॉल पहिला चेंडू खराब फेकल्यानंतर तन्मयनं चांगली कामगिरी केली मात्र क्षेत्ररक्षकानं त्याला साथ दिली नाहीये. 6 बॉल आणि 6 धावेची गरज आहे. येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये 6 धावा बनवायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी वाडी संघाला. धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती अक्षय आलाय. एक फिरकीचा जादूगार आपण बघू शकाल. गोलंदाजी मार्क वरती सज्ज पहिलाच बॉल करा भीमर आणि इथे जलेपे नमक भीमर आला त्याच्यानंतर एक धाव सुद्धा कंप्लीट केली. अतिरिक्त धाव आली. येणारा चेंडू फ्रीड असेल. दर्शनकडे सामना फिनिश करण्याची संधी आली आहे. येणारे 6 बॉल आणि 4 धावेची गरज आहे आणि फ्रीडचा बॉल सुद्धा असेल. ह्यावेळी चांगला बॉल लेग ब्रेक आपण बघू शकाल. बॉल पडल्यानंतर अतिशय वळण प्राप्त करतोय. बॉल उडवलाय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम वाडीना. जबरदस्त क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहिला. हार्ड लक टीम अंबे आणि बेस्ट ऑफ लक या पुढील मॅच साठी टीम वाडी.